जीवाच्या भक्ताच्या चरणावर लोटांगण घेणारा हा पांडुरंग. माझं बोलणं कळलं का? म्हणून तुम्ही म्हणाल देव कुठे? आत्ता कीर्तनात इथे आहे. फक्त बघायला दृष्टी पाहिजे, डोळे नको. डोळ्याने दिसतं आणि दृष्टीने कळतं. देवाच्या संगतीत डोळे प्राप्त होतात आणि संतांच्या संगतीमध्ये दृष्टी येते. भूत मात्रामध्ये जर देव आहे तर इथे जो लाखोचा समाज उपस्थित आहे त्यांच्या देव नाही. नवे नवे त्यांच्या देव नाही, त्यांच्या रूपाने देव आहे. त्यांच्या देव म्हणणं परिच्छिन्न आहे, त्यांच्या रूपाने देव आहे. इथे असे देव उभा आणि समचरणाची शोभा. हे बघा, कुठे देवडा चरण आहे, कुठे ठाण मान आहे रामाचं, पण इथे समत्वाचं चरण आहे, विषम बिलकुल नाही. ब्राह्मण का क्षत्रिय का वैश्य का शूद्र, चांगला का वाईट, पापी का पुण्यवान, खरा का खोटा, समचरण. समचरण. काय? चांगला माहिती नाही, वाईट माहिती नाही, जो येईल त्याला आलिंगन आहे. आता बोलणं कळलं का? कळलं का विठूचं महात्म्य? म्हणून एकादशीला दर्शनाच्या बारीत उभं राहण्यापेक्षा कीर्तनात येऊन बसावं. तिथे दर्शन देत असेल पण इथे देव कळतो. कीर्तनामध्ये देवाची प्रतीती येते. असणं महत्वाचं नाही तर प्रतीती येणं महत्वाचं आहे. आणि प्रतीती येणं हे सगुण रूप आहे. असणं हे निर्गुण रूप आहे आणि प्रतीती येणं हे सगुण रूप आहे. म्हणून झालो उदास निर्गुणा. काय? हा, बायको म्हणाली एक वस्तू करायची आहे, बोलत होती पण करत नव्हती. करत नव्हती म्हणून उदास होतो आणि केल्यानंतर खाल्ल्यानंतर आनंद प्राप्त झाला. ते त्या उदास निर्गुणाचं सगुण दर्शन आहे. म्हणून निर्गुणात उदासपणा आहे आणि सगुण भक्तामध्ये अलौकिक आनंद आहे. आणि म्हणून सगुण भक्तीवर अधिष्ठित जो संप्रदाय आहे तो वारकरी संप्रदाय आहे. माझं बोलणं कळलं का? भूमिका समजून घ्या. निर्गुण मानत नाही असं नव्हे, निर्गुण आहेच, सगुण दिसावं लागतं. बोलणं समजतंय का? निर्गुण आहेच पण सगुण रूपाने दर्शन व्हावं लागतं, त्याशिवाय समाधान नाही. भूक पोटात निर्गुण आहेच पण भात रूपाने सगुण व्हावी लागते. माझं म्हणणं कळलं? पंढरीचा वारकरी पाप धुण्या करता येत नाही, दर्शना करता येतो. कशा करता येतो? तीर्थयात्रा पाप धुण्याकरता, पुण्य जमा करण्याकरता. आणि पंढरीची वारी केवळ प्रेमाने आलिंगन देण्याकरता. प्रेमाने आलिंगन देण्याकरता. नीट लक्षात घ्या, तुम्ही वारीला आलाय. वारी म्हणजे काय? तीर्थयात्रा नव्हे. आई बस ना खाली. काय काय भानगड आहे? बाल आहे होय? असू द्या, तिला सुद्धा कीर्तन ऐकायचं असेल. तिने आयुष्यभर भिंतीवरच चढावं का? भिंतीच्या शेजारी उभं राहू नाही का? नाही, पालीने आयुष्यभर भिंतीवरच चढावं का? ज्ञानोबराय जर भिंतीवर चढले तर तिने भिंतीवर चढून दर्शन का घेऊ नये? असो तेव्हा. म्हणून मी काय म्हटलं, येथे असे देव उभा. तिलाही वाटलं यावं आपण जरा. आलं का लक्षात? हा, म्हणून नीट लक्षात घ्या की वारकऱ्याचा देव सगुण निर्गुणाच्या पलीकडे असा सगुण आहे. सगुण सापेक्ष निर्गुण, निर्गुण सापेक्ष सगुण. वारकऱ्यांचा देव सगुण निर्गुणातीत आहे. एको गोविंदू रे. नीट लक्षात घ्या. का आला तुम्ही इथे? कशा करता आला? तर सगुण दर्शन घेण्याकरता पांडुरंगाचं. बरोबर आहे ना? दर्शन झालं, समाधान. आणि दर्शन कुठे? माझं बोलणं कळलं का? विशेष आहे.
चंद्रभागे स्नान विधी असलं तरी एक चिमूट घेतली तर त्या अख्ख्या पोत्याची चव आली. तसं एक चंद्रभागेचं स्नान घडलं तर विश्वातल्या तीर्थांचं स्नान घडलं. सकळही तीर्थे घडली पाहिलं तर गंमत म्हणून सांगतो. आमचे तुकाराम महाराज गणपतीने साऊथ इंडियन माणसं मोठी भाग्यवान आहे. त्यांच्या खिडकीतून उभं राहिली की चंद्रभागा डोळ्याने ते आमच्या मध्ये आले तर दी साऊथ इंडियन्स हॅव कम बिटवीन वी अँड चंद्रभागा. गंमत बघा, नुसतं खिडकीत तिथे जाऊन उभं राहिलं की चंद्रभागा दिसतो. अरे तुम्हाला लोकांना माहिती नाही तुमचं केवढं मोठं भाग्य आहे. ही जागा करणारी जागा आहे. तुम्हाला जागृत करणारी जागा आहे. या जागेमध्ये दादा महाराजांनी कीर्तन केलं, अप्पा महाराजांनी कीर्तन केलं आणि बाबा महाराज गेली 50-60 वर्ष सेवा त्यांच्या कृपेने करतात आणि चालू राहणार आहे. अखंड 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 पांडुरंग अखंड. माझं म्हणणं कळलं का? भक्त अखंड आणि भक्तीतला आनंद अखंड. आनंद हाच परमात्म्याचं स्वरूप आहे बरं का. आनंद हे परमात्म्याचं स्वरूप आहे. तुम्हाला जो तुम्ही म्हटला ना कीर्तनात देव काय, तुम्हाला आनंद वाटला ना तिथे देव भेटला नाही का. कुणी हार घातले, कुणी फुले उधळली, काय माणसं उधळली नाही. फुलं उधळली नाही, माणसं उधळली. आणि माणूस तसा उधळत नाही, आनंद झाल्याशिवाय उधळत नाही. माझं बोलणं कळलं का? आनंद झाला की तो आनंद त्याला गप्प बसून देत नाही, तो असं त्याला उड्या मारायला लावतो. हे आनंदाचं स्वरूप आहे. हा, म्हणून नीट लक्षात घ्या की तो आनंद सुद्धा निर्गुण असून उपयोग नाही, तो प्रगट व्हावा लागतो. थोडस जरा संसारात येऊन बोलतो. एका माणसाचं आपल्या बायकोवर खूप प्रेम होतं पण प्रगट कधीच केलं नाही. मेल्यावर रडत होत. मला तिच्याशी कधीच गोड बोलतात, आता रड. आता शिल्लक राहिलेल्या राखेशी रड. काय एक लक्षात ठेवा, प्रेम असून उपयोग होत नाही, प्रेमाचं प्रगटीकरण व्हावं लागतं. तसं देव असून उपयोग होत नाही, तो सगुण रूपाने प्रगट व्हावा लागतो आणि सगुण आम्ही येऊन दर्शन घ्यावं लागतं. जीव हा परमात्म्याचं सगुण दर्शन आहे. जीव हा परमात्म्याचं सगुण प्रगटीकरण आहे. जीवाच्या स्नेहातून प्रभूचं सगुण रूप प्रगट होतं. काय म्हटलं मी? जीवाच्या स्नेहातून प्रभूचं सगुण रूप प्रगट होतं. बरोबर आहे ना. एखादं घर बघितल्यानंतर, त्यातली सजावट बघितल्यानंतर त्या घरातल्या माणसांचं ऐश्वर्य कळतं, त्या घरातल्या माणसांची रुची कळते. काही भिंती लाल रंगाने रंगवलेल्या असतात, रुची कळतं. व्हेरी गॉडी नाही. आणि काय काय अशा असतात गॉडली.
माझं म्हणणं कळलं का? घरात पाऊल टाकल्याबरोबर पांडुरंगाचं दर्शन आहे, फोटो आहे, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, उदबत्तीचा वास सुटलेला आहे, भाविक मंडळी दिसतात, व्हेरी गॉडली. हे बघा, गॉडली उगीच येत नाही, गॉडली सुद्धा एक गॉड गिफ्ट आहे. माझं म्हणणं कळलं का? हा प्रसाद आहे, आनंद हा प्रसाद आहे. वस्तू आनंद देत नाही, कामनाची परिपूर्तता वस्तूतून होते. आणि काही वेळ ती सुख देते असं वाटतं, काही वेळ समाधान देते असं वाटतं. पण एक नेहमी सांगत असतो, ज्या क्षणाला जिथपर्यंत ती वस्तू अप्राप्त आहे तिथपर्यंत आनंद आहे, ती प्राप्त ज्या क्षणी झाली तिथला आनंद संपला. म्हणून लग्नाच्या पूर्वी कोणत्याच जोड्या भांडत नसतात. नवरा बायको लग्नाच्या पूर्वी व्हेरी गुडी गुडी, I cannot live without you. And one day I am going to leave you. माझं म्हणणं कळलं, सगळं कुठे गेली. पण लग्न झाल्यानंतर कळतं अवघड आहे सगळं, इतकं दिसतं तितकं सोपं नाही. तसं प्रगटीकरण हे महत्वाचं आहे. प्रेम असून उपयोग नाही, ते प्रगट झालं पाहिजे. तर शेवटच्या श्वासापर्यंत नाही, त्याला वटपौर्णिमेच्या वडाला भेला मारायची गरज नाही. काय नसताना त्या वडाला कशामध्ये ओढता? काय त्या वडाचा आणि तुमच्या बायकोचा आणि तुमचा संबंध आहे? अरे प्रेम असा असावं की कुठेही असलं तरी ओढून घेऊन यावं. तुम्ही कुठेही असा, इथे ओढून माणसं आली. इथे अमेरिकेतून माणसं आली, ओढाय नाही. दुबई मधून माणसं आली, अजून कुठून म्हणा, शारजाहून आले, कोटच्या ओढीने आले, दरबेशाऱ्याहून आले, जर्मनीहून आले. का आली माणसं सगळी? कशाच्या ओढीने? हो साधं सोडतं. आमच्या इथल्या माणसांना 100 रुपये तिकीट असतं तर काढून यायला जड होतं. तुम्हाला काय आहे, जिथे पिकतच ते विकत नसतं, अशी तुमची अवस्था त्याला नाही का? तुम्ही तुमच्या 50 वाराला खर्च करू शकत नाही, ते एकट्या तिकिटाला खर्च करतात. ओढ आहे. तुम्ही आहे या जाणीवेत नाही झाला, आहे या जाणीवेमध्ये नाही झाला. आणि त्यांना असं वाटतं 4000 किलोमीटर, 5000 किलोमीटर आपल्याला जायचं आहे, आपल्याला पांडुरंगाला भेटायचं आहे, आपल्याला संतांच्या संगतीत कीर्तन ऐकायचं आहे. म्हणून मिळतं तिथे किंमत नसते, जेव्हा मिळत नाही तेव्हा कळतं काय मिळण्याचं महत्व आहे. तसं पंढरीचं महत्व तेव्हा कळेल की सगुण साकार देव, सुंदर रूप. बरं का? हे बघा, मला एक सांगा, तुमच्या उद्या सकाळी स्वप्नामध्ये नरसिंह आला तर काय होईल? महाराज अवतार आहे ना, आता देवाचा अवतार नरसिंह. आणि त्यांनी पुढे काय केलं? तो म्हणला, प्रल्हादाने माझी जशी भक्ती केली तशी केल्या कारणाने आता तुला आडवा घेतो पायावर. काय होईल? तेव्हा नरसिंह येत नाही स्वप्नात, हेच बरं आहे. पुढची रूप साजिरे गोजी आहेत. राम सावळा सुंदर, कृष्ण अरे बोलायचं काम नाही. आणि इथे तर सुंदर ते काही चुकलं नाही. माणसाला सुंदर बघायला बरं वाटतं. सुंदर व्यक्ती आल्यानंतर माणसं बघतात. दुसरी माणसं म्हणतात बघताय काय? अहो बघत आम्ही नाही आहे, देवाने त्याला सुंदर केले म्हणून बघतो, नाही काय? रस्त्याने जाताना कचऱ्याचा डबा ठेवलेला असतो, दिसतो पण नजर स्थिर होत नाही तिथे, असं होतं. आणि एखादी सुंदर व्यक्ती दिसली, सुंदर वस्तू दिसली बरं का, शोकेस मध्ये, काय सुंदर आहे, असं वळून 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 वळून
का वळून बघतो? सुंदर आहे म्हणून. तसं कलियुगामध्ये एकाने मला प्रश्न विचारला, वेदामध्ये शास्त्रामध्ये मागच्या पुराणामध्ये विठ्ठलाचं नाव नाही. मोस्ट फुलिश क्वेश्चन. माझं बोलणं कळलं का? अहो माझा जन्म जर आत्ता आहे, बाबा महाराज तुम्ही एवढे कीर्तनकार 1800 साली दिसला नाही. अरे नव्हतोच ना. अहो 1936 ला माझा जन्म झालाय, त्याच्या पुढे दिसणार का? त्याच्या अगोदर दिसणार, त्याच्या अगोदर नसणारच. तसं वेदामध्ये शास्त्रामध्ये देव आहे, पण कटावर कर ठेवलेला नाही, तो कलियुगातलाच आहे. म्हणून असं म्हणू नका कलियुगामध्ये अवतार घेतला नाही. मागच्या युगामध्ये राक्षसांना मारण्याकरता अवतार घेतला आणि इथे भक्तांना दर्शन देण्याकरता अवतार घेतला. पाहिल्या वेद लावी बैसे काही व्यक्तीवर बघून बघून प्रेम निर्माण होतं आणि काही व्यक्ती अशा लव्ह ॲट फर्स्ट साईट, बघितल्याबरोबर त्याच्या प्रेमात असतात. तसं ज्ञानोबराया योग मार्गाचे, पण पंढरपूरला आले आणि पांडुरंगाला बघितलं, तो हा विठ्ठल बरवा. दोन्ही साजिरी आणि हृदय मंदिरी स्मराकारे. नामही साजिर आणि रूपही साजिर. काही वेळेला नाम चांगलं असतं पण रूप चांगलं नसतं, म्हणजे नावाला साजेसं रूप नसतं. काही वेळेला रूप चांगलं असतं पण कुंडलीतल्या नाव आल्या कारणाने चांगलं नाव मिळालंच नाही. आता त्याला काय करतात? आणि काही बाबतीत असं आहे, रूपही चांगलं आणि नावही चांगलं. विठ्ठला काय करून दाखवलं? रूपही आणि नावही. हा विठ्ठल 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 विठ्ठल. किती गोड, किती गोड, किती गोड. विठ्ठल 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 विठ्ठल. माणसाची समाधी लागून जाते. विठ्ठल नामस्मरण आवडीने प्रेमाने घेतल्यानंतर, अहो परवा पेपरमध्ये त्या मला वाटतं फेसबुकवर सुद्धा आलं होतं, हार्ट अटॅक आलेल्या माणसाला ट्रीटमेंट दिली. विठ्ठला 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 विठ्ठला. आणि विठ्ठल म्हणताना ज्या व्हायब्रेशन होतात त्यांनी सगळं हार्ट दुरुस्त झालं.
इट्स अ फॅक्ट. माझं म्हणणं कळलं का? तुमच्या डॉक्टरच्या चाकूवर विश्वास आहे, ते फाडतं त्याच्यावर विश्वास आहे, पण विठ्ठल नामावर विश्वास नाही. विठ्ठलाचं नाव तितक्या प्रेमाने घेतलं तर सगळं दुरुस्त करून टाकतो. नीट लक्षात घ्या, हे साधं गोष्ट नाही आहे. आणि विठ्ठल अनुमान नाही, प्रत्यक्ष दर्शन. अनुमान प्रमाण निराळे बरं का, आणि प्रत्यक्ष प्रमाण निराळे. आता बाबा महाराज इथे कीर्तन करतायत, ह्याला काही इथल्या सह्या पाहिजेत काय? कम ऑन, ऑल दी पीपल साइन हियर दॅट दिस इज बाबा महाराज डुईंग कीर्तन. आणि तुमच्या सह्या मिळाल्यानंतर मी बाबा महाराज करू नका सह्या, आय एम बाबा महाराज. करू नका. नाही केलं तरी मी बाबा महाराज आहे ना, का तुमच्या म्हणण्यावर आहे? तसं विठ्ठल पंढरीत आहे. कोणी आहे म्हणा, कोणी नाही म्हणा, आहे तो आहे. आणि आहे या निश्चयाने वारी करा, तर मला एक ना एक दिवस सगुण साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार. निर्धाराचे अवघे गोड पुरे नाम पाठ. हे बघा, एक मोत्याचा सर असतो आणि एका मोत्या मागे मोती, एका मोत्या मागे मोती. नाम पाठ मुक्ता फळांच्या ओवणी. एक लक्षात घ्या, नाम हे ईश्वराच्या सगुण अस्तित्वावर अवलंबून असतं. अस्तित्व हा मधला दोरा आहे. आणि हा नाम मुक्ता फळ हे नाम आहे. नाम पाठ मुक्ता फळांच्या ओवणी. कशामध्ये ओवणी? अहो, नाव सगुणाला असतं, अस्तित्वामध्ये ओललं नाम आहे. एक लक्षात घ्या, विठ्ठला 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 विठ्ठला. कसं रूप लक्षात येतं? कटावर कर ठेवलं, बरोबर आहे ना? राम 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 राम, धनुर्धारी राम, कृष्ण 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 कृष्ण. कसा लक्षात येतो? देखी लागे
आता आई वडिलाचं जर कॉम्बिनेशन मध्ये दर्शन घ्यायचं असेल तर आता कसं काय घ्यायचं बरं का? हा, तिथे कसं आहे, हात खांद्यावरील राधिकेच्या. माझं म्हणणं कळलं का? इथे काय आहे, तिथे एकच राधिका होती, इथे सगळे वारकरी राधिकाच आहेत. म्हणून कोणा एकाच्या खांद्यावर हात ठेवला नाही. विश्लेषण कळलं का? तिथे एकच राधिका होती म्हणून तिच्या खांद्यावर होता हात. इथे सगळे वैष्णव वारकरी राधिका आहेत. म्हणून तुम्ही कमी समजू नका. गळ्यात तुळशीची माळ आहे म्हणजे राधिकाच आहात तुम्ही. तुळशीची माळ शब्दाचा अर्थ पांडुरंगाचे लग्न लागलं. म्हणून तुमच्या खांद्यावर हात ठेवल्याशिवाय, म्हातारपणी बायकोचा टेकू घेतल्याशिवाय चालता येत नाही. तसं अध्यात्मामध्ये प्रतिती रूपी प्रेम, प्रतिती रूपी जीवाचा आधार घेतल्याशिवाय देवाला उभंच राहता येत नाही. म्हणून नीट लक्षात घ्या. इथे मोठं गोड कौतुक आहे. इथे आईसाहेब आहेत, पांडुरंग आले, पण इथे काय केलं, पहिल्यांदा ते आले, मागून तिला बोलवलं आणि कसे उभे राहिले. हातावर कर ठेवलेला पांडुरंग सगळ्याला बघतो, इकडे बघतो, तिकडे बघतो, सगळ्यांना बघतो. या 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 हो, या 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 या. काय कौतुक आहे, काय कौतुक आहे. अधिकार आहे का? नाही. हो. हमका आहे का? नाही. जा. शास्त्राचा अभ्यास केला का? नाही. वेदाचा केला का? नाही. जा. इथे कोणी या खटनट या रे. नाम कशी ओली, हे कळलं का तुम्हाला? नाम पाठ मुक्ता फळ. मला ते एका मुक्ता फळाला नाव ठेवावं असं वाटतं. एका मुक्ता फळाचं नाव ज्ञानेश्वर महाराज, एका मुक्ता फळाचं नाव नामदेवराय आहे, एका मुक्ता फळाचं नाव नाथबाबा आहे, तुकोबार आहे, जनाबाई आहे, सगळे आहेत. पण एका सूत्रामध्ये ओले गेलेले. असं म्हणता येतं का ज्ञानोबरायचं प्रेम जास्ती आणि जनाबाईचं बाई म्हणून कमी? बिलकुल नाही. अहो तिचं प्रेम, एक लक्षात घ्या, पांडुरंगाला अपशब्द ज्ञानोबराने कधी वापरला नाही आणि जनाबाई